निशाला कॉम्पिटिशनमध्ये भाग पाडण्यासाठी यशने भन्नाट आयडिया शोधून काढलेली असते. सगळ्या बायकांना त्याने एकत्रित बोलवलेलं असतं आणि पिलो द पार्सल ही गेम खेळायचं ठरवलेलं असतं. तेव्हा सुलक्षणा विचारते की काय हे यश. आता सगळेच जण सुलक्षणाला आग्रह धरतात. त्यामुळे सुलक्षणासुद्धा तो खेळ खेळायला तयार होते. ज्यावेळेस काकू म्युझिक चालू करते तेव्हा सगळेच जण उशी एकमेकांकडे फेकत असतात. नेमकं सुलक्षणाच्या हाती उशी जाता क्षणी म्युझिक बंद होतं. तेव्हा सगळेच जण खो 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 करत हसायला लागतात. सुलक्षणा विचारते की पौर्णिमा, मुद्दाम केलंच ना हे तू माझ्यासोबत. आता सर्वच जण सुलक्षणाला भजन गाण्यासाठी आग्रह धरतात. तेव्हा सुलक्षणा भजन गाते. ते म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले. हे भजन तिने गायल्यानंतर सर्वच जण सुलक्षणासाठी टाळ्या वाजवतात. तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव करतात. कारण कित्येक दिवसानंतर तिचा हा आवाज त्यांना परत ऐकायला मिळालेला असतो. सुलक्षणा मुद्दाम सगळ्यांसोबत मस्ती करते की चला मी आऊट झाले म्हणजे खेळ संपला. तेव्हा सर्वच जण ओरडतात की नाही मा, चिटिंग आहे बरं काही. तेव्हा ती परत हसायला लागते. यश काकूंना म्युझिक चालू करायला सांगतो आणि त्यानंतर त्यांचा परतचा खेळ चालू होतो. आत्ता दुसऱ्यांदा आऊट होते ती यामी म्हणजेच यमुना. त्यानंतर परत त्यांचा गेम चालू होतो. म्युझिक ऑन झाल्यानंतर तिसऱ्यांदा आऊट होते ती विद्या. यश कावेरीला आता खुणावतो आणि मुद्दाम म्युझिक ऑन झाल्यानंतर सुद्धा ती पिलो स्वतःजवळच जास्त वेळ ठेवून घेतो आणि जेव्हा म्युझिक बंद व्हायला जाणार तर तो मुद्दाम निशाकडे फेकतो आणि नेमकं निशाकडे पिलो जाताच म्युझिक बंद होतं. तेव्हा कावेरी यशचा प्लॅन तर सक्सेसफुल झालेला असतो, परंतु ईशावरती वेळ आली. तिच्या मनावरती दडपण येतं. तिच्या चेहऱ्याचा रंग चोरतो. यश कावेरीला खुणावतो. तेव्हा कावेरी मुद्दाम निशाला विचारते की निशा, मी तर असं ऐकलंय की तू खूप छान गाणं गातेस, माझ्यासाठी एक गाणं गा ना. तेव्हा सर्वच जण धक्क्याने कावेरीकडे पाहतात. निशाच्या मनावर दडपण आलेलं असतं. तिला घाम फुटतो. तेव्हा यशसुद्धा रिक्वेस्ट करतो की प्लीज निशा, गाणं. कावेरी यश एकमेकांना खुणावतात आणि निशाला चिअरअप करत असतात. सर्वच जण धक्क्याने त्यांच्याकडे पाहतात, कारण कुणाला काहीच कळत नसतं की हे दोघं असं का वागतायत. कावेरीला माहीत नाही आहे काही, ठीक आहे, परंतु यशही सगळ्यांनाच घरातल्यांना आश्चर्य वाटत असतं. तेव्हा निशाला तो प्रसंग आठवतो. तिच्यावरती किती टीका टिप्पण्या झाल्या होत्या. तिच्याविषयी लोकांनी नको ती चर्चा केली होती आणि निशा जोराची किंचाळते. निशा इतकी जोराची किंचाळते की सर्वच जण हवालदिल होतात आणि धावत नाही मला अजिबात नाही जमणार म्हणत ती धावत तिच्या रूममध्येच निघून जाते. तेव्हा सुलक्षणा, सगळेजण तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात. सुलक्षणा यशवरती खूप रागावते. यश, अरे तिला एक माहीत नाही आहे रे आपल्या घरातली परिस्थिती, परंतु तुला माहिती होतं ना निशाला त्रास व्हावा, तिला मनस्ताप व्हावा, म्हणून हे सगळं मुद्दाम केलंयस का तू? माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही आहेस? सुलक्षणाचा राग इतका अनावर होतो. आता यश तिच्या प्रश्नांची उत्तरं देणार तर कावेरी यावेळी यशला वाचवते आणि स्वतः सुलक्षणाच्या कचाट्यात सापडते. कावेरी सगळं स्वतःवरती घेते की नाही, त्यांची यामध्ये काहीच चूक नाही आहे. निशाबद्दल त्यांनी मला सगळं सांगितलं होतं. परंतु असं म्हणून ती जेव्हा गप्प होते तेव्हा सुलक्षणा त्या दोघांनाही तटावते की म्हणजे तुम्ही दोघांनी जाणून बुजून केलं काय ग? असा आत्मविश्वास परत आणणार आहेस का तू निशाचा? अगं बोल ना, दे ना माझ्या प्रश्नाचं उत्तर. असा आत्मविश्वास परत आणणार आहात का तुम्ही तिला असं बिथरायला लावून? मी तुम्हाला शेवटचं सांगते या, जर का माझ्या निशाला काही झालं तर मी तुम्हा दोघांनाही माफ नाही करणार. सुलक्षणाचा राग अनावर झालेला असतो. तेव्हा यश कावेरी दोघांच्याही काळजात धडकी भरते. परंतु ते तरी काय करणार, त्याने एक छोटासा प्रयत्न करून बघितला होता. सुलक्षणाने या दोघांची चांगलीच खरडपट्टी काढलेली असते, परंतु यश कावेरी दोघांनीही चमत्कार घडवून आणलेला असतो. कारण जेव्हा ते दोघेही निशाच्या रूममध्ये डोकावत असतात, अचानकच निशा गाणं गायला सुरुवात करते आणि दोघेही अचंबित होतात. काही का असेना त्यांचा प्लॅन वर्क झालेला असतो. दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. कावेरी पटकन
आपला मोबाईल काढते आणि निशाचं व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. अचानकच कावेरीचा फोन स्विच ऑफ होतो. कावेरी जेव्हा झटक्यात उठते पाहते तर यशने ऑलरेडी व्हिडिओ रेकॉर्ड केलेली असते. यश लगेचच कावेरीला सांगतो, मी ही व्हिडिओ पटकन सईला पाठवतो. कावेरी सईबद्दल विचारपूस करताच यश सांगतो की ती निशाची बेस्ट फ्रेंड आहे. यशने पटकन सईला व्हिडिओ तर पाठवलेलीच असते, सोबतच एक मेसेजसुद्धा पाठवतो की हाय सई, कॉलेजच्या सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये तू निशाचं नाव रजिस्टर कर आणि ऑडिशन टेप म्हणून ही व्हिडिओ त्यांना पाठव. तोपर्यंत निशाला गाणं गाण्यासाठी मी कन्व्हिन्स करतो. या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा होतो. काही का असेना त्यांना थोडं यश तरी मिळालेलं असतं. यश कावेरीला सांगतो की आपलं काम फत्ते झालं आणि दोघेही पटकन तेथून सटकतात. त्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा पुरुष मंडळी जेवायला बसत असतात तेव्हाच श्रीकांत घरच्या सगळ्यांना आनंदाची बातमी देतो की आपण रेडी टू ईट हे प्रोडक्ट लॉन्च करतो आहोत. म्हणजे ते जेवण आपल्या सवयीचं असेल, चिंचगुळाच्या आमटीपासून ते वरण भातापर्यंत. तेव्हा यशला खूप कौतुक वाटतं. परंतु श्रीकांतने जेव्हा त्याच्या मार्केटिंगची जबाबदारी यशवरती सोपवलेली असते तेव्हा मात्र यशला धक्काच बसतो. कारण मार्केटिंग करण्यासाठी त्याने एका कंपनीशी टायअप केलेलं असतं आणि त्या सगळ्या कामाची जबाबदारी त्याने यशवरती टाकलेली असते. आता श्रीकांतच्या कचाट्यात फक्त यश अडकत नाही तर सोबत कावेरीसुद्धा अडकणार असते आणि तीही जबरदस्त. श्रीकांत सर्वांना आधीच सूचना देतो की जे आपलं मार्केटिंग करणार आहेत ना ते उद्या आपल्या घरी जेवायला येणार आहेत. कारण मी त्यांना तसा आग्रहच धरला होता. तेव्हा सुलक्षणा म्हणते की अरे वा, छानच आहे की. मी पाहुण्यासाठी जेवण काय बनवायचं त्याची सगळी यादी, पदार्थांची यादी विद्याकडे सोपवते आणि विद्याला हाक मारून जेव्हा ती यादी करायचं ठरवते तेव्हा श्रीकांत सुलक्षणाला अडवतो. तो म्हणतो की विद्या नाही, कावेरी. कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते तिचं नाव ऐकून. तिला तर स्वयंपाक बनवायला सुद्धा येत नसतो आणि एवढी मोठी जबाबदारी ती पार कशी पाडणार आहे. आत्ता कुठे लाडवांच्या ह्याच्यात यशने तिला वाचवलं होतं. श्रीकांत सर्वांसमोर बातमी पडतो की खास पाहुण्यासाठीचा खास बेत आपल्या सुनबाई कावेरीच बनवतील. तिथे विद्या सोडली तर बाकी सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. विद्याला खूप छान वाटतं की हळूहळू का असेना कावेरीवरती जबाबदाऱ्या सोपवतायत. तिला त्या घरात तिचा मान तरी मिळतोय. सुलक्षणा मुद्दाम टोमणे मारायला चालू करते. नैवेद्याचा एक पदार्थ बनवणं आणि 10-12 जणांचा स्वयंपाक करणं यात खूप फरक आहे. जमणार आहे का तिला हे सगळं? तेव्हा श्रीकांत विचारतो की संधी दिली तरच कळेल ना. कावेरी मनातूनच इतकी घाबरलेली असते की श्रीकांत तिला सांगतो की हे बघ सुनबाई, जितके चविष्ट लाडू बनवले होते ना तसाच रुचकर स्वयंपाक कर तू पाहुण्यांसाठी आणि जर ते जेवण पाहुण्यांना आवडलं तर मग आपली डील पक्की. अचानक यशला ठसकाच लागतो. कारण ते लाडू तर त्याने बनवले होते ना. त्याला कळून चुकलेलं असतं की कावेरीला काही जमत नाही. तर सुलक्षणा मुद्दाम कावेरीवरती जबाबदारी सोपवते. श्रीकांतचा शब्द तिला डावलता येत नसल्याने ती म्हणते की ठीक आहे, मग आपण आता उद्या खास पाहुण्यासाठी खास उकडीचे मोदक बनवूयात. त्याचबरोबर मटकीची उसळ, चिंचगुळाची आमटी, कोथिंबीर वडी, फुलके, भरली वांगी. इतका स्वयंपाक तुला जमेल ना करायला? कावेरीच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो आणि यशला ते जाणवलेलं असतं. बाकीचे सगळेजण तिच्यावरती फिदी हसतच असतात. कावेरी फक्त नंदीबैलासारखी मान डोलावते, परंतु मनातून इतकी बिथरलेली असते की एवढी मोठी जबाबदारी पार कशी पाडेल ती. यमुना काकू दोघेही एकमेकींना खुणावत असतात. म्हणजेच आता सगळ्या पाहुण्यांसमोर कावेरीला तोंडघशी पाडण्यासाठी त्यांच्या डोक्यात कारस्थान शिजतच असतं. त्यानंतर कावेरी चिंचगुळाची आमटी नक्की कशी बनवायची याची रेसिपी पाहत असते. इतक्यात यश येतो. यश कावेरीची चांगली गट्टी जमलेली असते. यश येऊन म्हणतो की काय मग उद्याची तयारी चालू आहे? कधी एकदा तुमच्या हातचे मोदक खातोय ना असं झालंय. जमतील ना? कावेरी फक्त त्याला हुंकारा देते. यश मुद्दाम तिला विचारतो की मोबाईलमध्ये काय बघताय तुम्ही? तेव्हा कावेरी पटकन आपला मोबाईल लपवते
आणि यशला ती सांगते, काय नाही, कुठे काय. तेव्हा यश तिची चोरी पकडतो आणि तिला विचारतो की नाही हा, तुम्ही रेसिपी बघताय ना. कावेरी परत त्याच्याशी खोटं बोलते की नाही म्हणजे मला स्वयंपाक येतो बनवायला, परंतु प्रमाण ते चुकायला नको ना, म्हणून एकदा चेक करत होते. तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे, मी आलोच, असं सांगून निघून जातो तो. यश परत येतो, परंतु त्याने कावेरीचं काम सोपं करण्यासाठी रेसिपीचं पुस्तक आणलेलं असतं. खरं तर त्या सगळ्या रेसिपीज यशच्याच असतात, त्याने त्या स्वतः बनवलेल्या असतात. तेव्हा कावेरी विचारते की हे पुस्तक तुमच्याकडे कसं. यशचा चेहराच पडतो. तो म्हणतो की ते महत्त्वाचं नाही आहे, तुमचं काम सोपं होणार आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. कावेरी ते पुस्तक घेते. त्यानंतर यश विचारतो की हे सगळे डबे बाहेर का काढून ठेवलेत. कावेरी म्हणते ते कशात काय ठेवलंय ते बघत होते, उगाचच काम करत असताना परत धांदल नको ना उडायला. यश विचारतो की भगर आणि रवा त्याच्यामध्ये झाली तशी का. मुद्दाम कावेरीला टिवचतो. ती त्याच्याशी काहीच बोलत नाही, परंतु यशला कळून चुकलेलं असतं. मनोमन हसत विचार करतो की बाकी सगळं तुम्ही या पुस्तकात बघून बनवा रो कावेरीची, परंतु मोदकाचं काय, ते जमणार आहे का तुम्हाला. यशने सनीला नक्की काय गोंधळ झाला होता ते क्लिअर केलेलं असतं की त्या कावेरी वहिनी म्हणजे उदयदादाची पत्नी आणि ही कावेरी म्हणजे त्या कावेरीची बेस्ट फ्रेंड. यशने कसाबसा तरी हा सगळा गुंता सोडवलेला असतो. तुला माहीत नाही सनी, परंतु जेव्हा बाबांनी चिकूच्या बॉन्ड पेपरवरती त्यांना सह्या करायला सांगितल्या ना, तेव्हा त्यांनी त्या सह्या केल्याच नाही त्या. यावरूनच लक्षात येतंय की त्या चुकीच्या हेतूने ते आलेलेच नाही आहेत. तेव्हा सनी विचारतो की हो, परंतु खोटं बोलूनच राहत आहेत ना त्या. तेव्हा यश म्हणतो त्याच्यामागे काहीतरी व्हॅलिड कारण असेल ना. सनी आता कावेरीवरून यशला चिडवतो, तसंही तुला जरा जास्तच पुळका येतोय ना या कावेरीचा. उदयदादाने तर आधीच तुझी लाईन क्लिअर केली होती. असं म्हणून जेव्हा तो त्याला टाळी द्यायला जाणार, यश त्याला चापटच मारतो. सनीला तो सांगतो की गप्प बस आणि चल पटकीने आतमध्ये, त्या येतीलच बाहेर आता. तेव्हा सनी विचारतो की एवढ्या उशिरा. अरे मला चांगलंच माहिती आहे, त्यांना मोदक बनवायला सांगितलेत आणि ते काय त्यांना जमणार नाही आहे, त्या केव्हाही येतील, मी त्यांना चांगलंच ओळखतो. तेव्हा सनी विचारतो की काय. इतक्यात यशची नजर जाते तेव्हा कावेरी चोर पावलांनी मध्यरात्री किचनमध्ये जात असते. यश म्हणतो की बघतोस ना, मला चांगलं माहिती आहे की त्यांना ते मोदक जमणार नाही आहे, म्हणून मी त्यांना आज मोदक शिकवणार. तेव्हा सनी हसत विचारतो की रोमॅन्टिक हिरो, तुझ्या घरात हे सगळं चालत नाही, माहिती आहे ना तुला. तेव्हा सनीला तो सांगतो की म्हणूनच तर तुला बोलवलंय तिथे पहारा देण्यासाठी. जबरदस्ती तो सनीला घेऊन किचनकडे जातो. कावेरी वैतागलेली असते. किचनमध्ये जाताच कावेरी विचारात पडते की मोठ्या तोऱ्यात बाबाने म्हणायचे की तो करेल ना माझ्यासाठी स्वयंपाक. आता तर इथे तोही नाही आहे आणि मला तर स्वयंपाकही येत नाही आहे. आता इथे तांदळाचं पीठ नक्की कोणतं आहे, इथून सुरुवात आहे माझी. कावेरी विचारात पडली असतानाच तिच्या मदतीला यश धावून येतो. तो येताना सनीला सोबत घेऊन आलेला असतो. मुद्दाम सनीला तो म्हणतो की मी तुला ना मोदक कसे बनवायचे ते शिकवतो. हे बघ, हा आहे तांदळाचा डबा. तेव्हा सनी मुद्दाम चांबड्या देण्याचं नाटक करत यशला म्हणतो की यश तू एक काम कर ना, तू इथे मोदक बनव, तोपर्यंत मी तुझ्या रूममध्ये जाऊन एक महत्त्वाचं काम करून येतो. यशला चांगलंच माहिती असतं की तो कल्टी मारण्याच्या प्रयत्नात आहे. यश त्याचा शर्ट पकडूनच उभा राहतो आणि त्याच्याकडे रिक्वेस्ट करतो की सनी, रूममध्ये नाही, हॉलमध्ये जाऊन थांब आणि तिथे जाऊन पहारा दे, कारण मला जर कळलं ना तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होईल. सनी ऐकतच नाही. तेव्हा यश रिक्वेस्ट करतो की प्लीज सनी, प्लीज प्लीज. तेव्हा कावेरी कान टवकारून त्यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. सनी मैत्री खातर नाईलाजास्त होकार देतो आणि हॉलमध्ये जातो. तेव्हा कावेरीला यश म्हणतो की चला मोदक बनवायचे. तेव्हा कावेरी विचारते की तुम्ही इथे यावेळी. तेव्हा यश सांगतो तुम्ही इतक्या रात्री येऊन मोदक बनवण्याची प्रॅक्टिस करताय, मी तुम्हाला हेल्प तर करू शकतो ना. आत्ता कुठे कावेरीच्या डोक्यात ट्यूब पेटते, म्हणजे मला स्वयंपाक येत नाही ही गोष्ट यांना कशी कळली. सनी बाहेर हॉलमध्ये येऊन बसतो आणि
स्वतःशीच बडबडतो की चला काय आता कर वॉचमॅनगिरी सुरू. आणि सनी मोबाईल बघत असतो. तेव्हा किचनमध्ये यश गुळ किसून घेत असतो आणि कावेरी त्याची मदत करत असते. कावेरी यशला विचारते की या घरात पुरुषांनी किचनमध्ये आलेलं सुद्धा चालत नाही, एवढं सगळं तुम्हाला कसं जमतं? आता हा खूप मोठा प्रश्न असतो. यश गडबडतो आणि तिच्याशी खोटं बोलतो की नाही म्हणजे लहानपणापासून मला हे सगळं करताना बघितलंय ना, त्यामुळे मला सगळं जमतं. कावेरी यशशी बोलत असतानाच अचानक चाकूने तिचं बोट कट होतं आणि जेव्हा तिला लागतं तेव्हा ती चोराची ओरडते की ऐक. यशसुद्धा ओरडतो की पटकन तो कावेरीचा हात पकडतो आणि तिच्या लागलेल्या हातावरती तो थोडं पाणी ओततो आणि त्यानंतर तो पटकेने हळद शोधत असतो. त्याने कावेरीचा हात तसाच पकडून ठेवलेला असतो. जेव्हा कावेरीच्या जखमेवरती तो हळद लावत असतो तेव्हा अगदी तिच्या बाबांसारखाच करतो. तिच्या जखमेवरती तो फुंकर मारत असतो आणि कावेरीला सांगतो की अजून एकदा हळद लावावी लागला. जखम कावेरीला झालेली असते परंतु जीव मात्र यशचा तुटत असतो. कावेरीला तो प्रसंग आठवतो तिच्या बाबांसोबतचा. जेव्हा कावेरीचा जखम झोंबत असते तेव्हा बाबा किती घाबरले होते. यश फुंकर मारत असताना कावेरी रडतच यशला म्हणते मला लागलंय. यश थांबतो, थबकतो आणि पुन्हा त्याच्या लक्षात येतं. जेव्हा तो कावेरीकडे वळून पाहतो तेव्हा कावेरी परत म्हणते मला लागलंय. यश पाहतो तेव्हा कावेरी रडत असते. इतक्यातच खूप मोठा प्रॉब्लेम खरंच होणार असतो, कारण सुलक्षणा उठून बाहेर आलेली असते. सुलक्षणा येत असताना कानं गुणगुणत आलेली असते आणि कावेरीच्या कानांवरती तो आवाज पडतो. कावेरी यशला म्हणते की मला लागले. तेव्हा यश म्हणतो की हो, परंतु झोंबत असेल ना जखम. कावेरी त्याच्या हातून हात काढून घेते. त्यानंतर यश तिला समजावतो की आता आपल्याला मोदक बनवण्यासाठी सारण बनवावं लागेल आणि त्यासाठी आधी हा नारळ खावावा लागेल. जेव्हा यश आपल्या पाठीमागून भिरकावून नारळ आपल्या हातात झेलतो, कावेरीला सुद्धा त्याला कॉपी करायचं असतं, परंतु कावेरीच्या हातून चुकून नारळ डायरेक्ट हॉलमध्येच पडतो. यश वैतागून डोक्यालाच हात लावतो आणि कावेरीला तो डोळ्यांच्या इशाऱ्यानेच खुणावतो. कावेरी जेव्हा धावत तो नारळ आणण्यासाठी जाते, तो नारळ नेमका पडलेला असतो सुलक्षणाच्या पायात. कावेरी नारळ उचलायला जाते परंतु समोर सुलक्षणाला पाहता क्षणी जबरदस्त शॉकमध्ये असते. तर तसाच धक्का तिकडे यशलाही बसलेला असतो. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. यश किचनमध्येच लपून बसलेला असतो तेव्हा कावेरी विचारते की तुम्हाला काही हवं होतं का? सुलक्षणा सांगते की पाणी. कावेरी पटकन फ्रीजकडे धावत जाते आणि पाण्याची बॉटल काढून देते. तेव्हा सुलक्षणा म्हणते मी पाणी फ्रीजमधलं नाही, माठातलं पिते. सुलक्षणा माठातलं पाणी घ्यायला जाते. कावेरी पटकन धावत येऊन यशच्या पुढे येऊन थांबते जेणेकरून सुलक्षणाला यश दिसूच नये आणि देवकृपेने इतक्यात लाईट्सही बंद होतात. आता यश कावेरी सुलक्षणाच्या हाती हात सापडतील का? आणि यश कावेरीला मोदक बनवायला कसा शिकवेल? तो पाहुण्यांच्या समोर कावेरीला तोंड घशी तरी पडू देणार नाही. कावेरी स्वतः स्वयंपाक बनवून घरातल्यांचं मन नक्की कसं जिंकेल पाहणं मनोरंजक